वृंदावन बिहारी लाल की फुले मुरलीधर भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री सद्गुरुदेव भगवान की बोलिए श्री सुखदेव जी महाराज की। श्रीमद् भागवत महापुराण की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। शार्पनेस थोड़ा कमी करें। नमो भगवते वासुदेवाय। सूत सूत महाभाग वदनो वदतां वर। कथां भागवतीं पुण्यां यदा भगवाश्चुकः। कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना। कुतः संशोधित कृष्ण कृतवान् संहिताम्। ओंकार स्वरूप परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखिल गुण निधान भक्तवांछा कल्पतरू षड्गुण ऐश्वर्य संपन्न आनंद घन नंदनंदन यशोदानंदन भगवान श्री बालकृष्ण परमात्मा भगवंताचं वाङ्मयीन स्वरूप श्रीमद् भागवत महापुराण या परम पावन परम ओजस्वी आणि परम तेजस्वी महान दिव्य ग्रंथाचं चिंतन
भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, समस्त भाविक भक्तांच्या शुभेच्छेने आणि आदरणीय नितीन तात्या चेडे हे समस्त चेडे परिवार त्यांच्या या शुभ संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. काही काही गोष्टी स्वतःच्या सुखासाठी कराव्या लागतात, काही काही गोष्टी लोकांच्या सुखासाठी कराव्या लागत असतात. स्वतःच्या सुखापेक्षा समाजाचं सुख ज्यावेळेस आपण पाहतो, स्वतःच्या सुखापेक्षा इतरांचं सुख जेव्हा आपण पाहतो, तेव्हा भगवंत सुखावला जातो. बरं का? वास्तविक 3 वर्ष कथेचा संकल्प झाला होता, परंतु तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ताईंच्या जवळ बऱ्याच माता भगिनी येतात, बसतात. मला ताई फोनवर सांगतात, महाराज सगळ्या जणी येतात, सांगतात महाराजाची कथा लावा की एकदा. आम्हाला कुठं जायला भेटत नाही. ज्या वयस्कर माता माऊल्या आहेत, ज्यांना कुठं जाता येत नाही, घरापासून लांब कुठं असेल तर तिथं ऐकायला सुद्धा जाता येत नाही, मग त्यांना ऐकायला मिळावं, त्यांना सुख व्हावं, हरी चर्चा व्हावी, भगवत गुणानुवाद त्यांच्या कानावरती पडावे. आणि म्हणून मला तर असं वाटतं या कथेच्या पाठीमागचा हेतू त्यांचा स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या सुखाचा आहे. म्हणून अशा तत्सुखे सुखित्वम इति प्रेम लक्षणः, भक्तीचं हे परम मुख्य लक्षण आहे. नारदांनी या भक्ती प्रेम लक्षणाचा विचार केलेला आहे की तत्सुखे सुखित्वम, दुसऱ्याच्या सुखाने आपण सुखावलो पाहिजे. ही खरी भक्ती आहे, हे खरं भक्ती प्रेम आहे. आणि ते या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून महद्भाग्याने ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे. कथा गंगा आहे, कथा भागीरथी आहे. एका गंगेमध्ये स्नान करायचं असेल तर आपल्याला त्या गंगेपर्यंत जावं लागतं. मात्र ही गंगा वाहत 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 आपल्या दारापर्यंत येऊन पोचलेली आहे. आता फक्त एकच करायचं आहे. इथे आल्यानंतर फक्त एक घाट ओलांडायचा, आणि एक घाट ओलांडला की या वाहणाऱ्या कथारूपी गंगेमध्ये स्नान करायचं, अवगाहन करायचं, आचमन करायचं, पावन व्हायचं, पवित्र व्हायचं. दुसरा काही अट्टहास करायचा नाही. या भगवंताच्या कथेमध्ये स्नान करायचं आहे. कथारूपी गंगा आहे. भगवंताच्या मुखापासून एक गंगा प्रसूत झाली आणि भगवंताच्या चरणापासून एक गंगा प्रसूत झाली. जी चरणापासून प्रसूत झाली तिला विष्णुपदी असं म्हणतात, की जिला महादेवांनी आपल्या डोक्यावरती धारण केलं. आणि गंगोत्रीमध्ये भगीरथाच्या प्रयत्नाने गंगोत्रीमध्ये ती या भूतलावरती प्रगट झाली आणि संपूर्ण जगताचं पाप ताप नाहीसं करत करत ती गंगा सागराला जाऊन मिळाली. तसं एक गंगा भगवता प्रोक्तम, भगवंताच्या मुखारविंदामधून एक गंगा प्रगट झाली. आणि जी भगवंताच्या मुखामधून गंगा प्रगट झाली तिला विष्णुमुखी असं म्हणतात. एक विष्णुपदी आहे आणि एक विष्णुमुखी आहे. थोडासा हलका विकून
एका गंगेपर्यंत आपल्याला जावं लागतं आणि एक गंगा वाहत 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 प्रत्येक गावागावातून जनकल्याण करत करत गंगा आपल्या दारापर्यंत या ठिकाणी आलेली आहे. आता इथे फक्त एक घाट ओलांडायचा आहे. त्या घाटाचं नाव आहे उमरा घाट. बरोबर आहे का? घाटाचं नाव काय माहितीये का तुम्हाला? नाही. घाटाचं नाव काय? उमरा घाट आहे. प्रत्येकाच्या दाराला असतो. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? काय म्हणतात? उमराच म्हणतात ना. आमच्याकडं डाठा म्हणतात. तुमच्याकडं? आमच्या विदर्भामध्ये त्याला दाठा म्हणतात, उंबरठा म्हणतात, उमरा म्हणतात. इकडे उमरा म्हणतात नाही का? म्हणजे काही काही भागातल्या वेगवेगळ्या पद्धती असतात नाही का? काही काही भागामध्ये चटणीला चटणी म्हणतात, काही भागामध्ये मिरची म्हणतात. एका भागामध्ये गेलो तिकडे मिरचीला चटका म्हणायची. जेवायला बसल्यानंतर त्या मावल्या म्हणायच्या आम्हाला, महाराज देऊ का चटका? म्हटलं नको माऊली, आम्हाला चटका नको. देऊ का चटका? देऊ का चटका? मला प्रश्न पडला, म्हटलं हे चटका कशाला देतात? आम्ही तर काही केलं नाही. देऊ का चटका? मग मी विचारलं आम्हाला कशासाठी चटका देत आहे? अहो ती म्हणली महाराज मिरचूलाच ठेच्यालाच काय म्हणतात आमच्याकडे चटका म्हणतात. म्हटलं बरं आहे बाबा. भागाभागातल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. दाराचा जो उंबर आहे महाराज तो ओलांडणं सोपा नाही. आणि दाराचा उमरा ओलांडला आणि मुरलीधराच्या प्रांगणामध्ये येऊन बसलो रे बसलो की महाराज इथं आपल्याला स्नान होणार आहे. इथे आपल्याला भगवंतांच्या भक्तांच्या चरित्राचं स्नान होणार आहे. हरिचर्चेने स्नान होणार आहे आपलं या ठिकाणी. आणि म्हणून फक्त आपल्याला या मंडपामध्ये येऊन बसायचं आहे, या धर्म मंडपामध्ये. आणि इथे आल्यानंतर हरिचर्चा श्रवण करून या हरिचर्चेचं रसपान करून जीवन पवित्र बनवायचं आहे. परंतु तो घाट भल्या भल्याला ओलांडता येत नाही बरं का. ज्याला उमरा घाट ओलांडता आला ना त्याला सगळे घाट ओलांडता येतात. ज्याला उमरा घाट ओलांडता आला त्याला दिव्य घाट सहज चढता येतो, पंढरपूरला जाता येतं. त्याला हिमालयाचे घाट चढता येतात, केदारनाथला पोहोचता येतं. ज्याला उमरा घाट ओलांडता आला त्याला जगन्नाथपुरीला जाता येतं. ज्याला उमरा घाट ओलांडता आला त्याला वृंदावनला सुद्धा जाता येतं. ज्याला उमरा घाट ओलांडायला जमत नाही ना ते म्हणते वाशी एक वाशी, वाशी गुणे वाशी, वाशी त्रिक वाशी. पण तुमची वाशी तरी काय कमी? वाशी म्हणजे काशी. वाशी तरी काय कमी? वाशी म्हणजे प्रति पंढरपूर आहे नाही काय? साक्षात परमात्मा स्वयंभू रूपानं आपल्या या वाशी नगरामध्ये नांदतो आहे. म्हणून भाग्यवान आहात आपण वाशीकर. संप्रदायामध्ये वाशीकरांचं आणि आपल्या गावातील जो मुख्य फड आहे वासकरांचा महाराज, या फडाचं फार मोठं असं योगदान आहे. वासकरांचं फार मोठं योगदान संप्रदायामध्ये त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून आपण उमरा घाट ओलांडणं आवश्यक आहे. घाट ओलांडला की मग महाराज जगन्नाथ महाप्रभूचं दर्शन. हे जगन्नाथ चकाने, जगन्नाथ चकाने नीलाचल वाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ चकाने, जगन्नाथ चकाने संभाले, संभाले तो हमें कौन
निखोज समाधे जगन्नाथ सगळ्यांनी म्हणायचं हरी बोल जगाने जगाने निखोज समाधे निखोज समाधे निखोज समाधे निखोज समाधे निखोज समाधे जगन्नाथ हलवून आवाज आला पाहिजे हरी बोल जगन्नाथ जगानयन जगन्नाथ जगानयन नीलाचलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले जगन्नाथ जगानयन जगन्नाथ जगानयन चक्कानयन ज्याचे डोळे मोठे मोठे आहेत नाही तर तुमचं लक्ष जाईल चक्का बर का चक्का नाही चक्कानयन म्हणजे ज्याचे नेत्र मोठे मोठे जो मोठ्या नेत्रांनी सगळ्या जगताकडे पाहत आहे भगवान जगन्नाथ महाप्रभूचं स्वरूप हे महाराज भव्य आहे हे जगन्नाथ जगानयन जगन्नाथ जगानयन नीलाचलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले कोण कोण आलं होतं जगन्नाथपुरीला एकदा हात वर करा बरं राधा हक्कानं पहिला हात वर केला कोणी कोणी वा वा बाकीचे पण जाऊ द्या बरं का जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत चालता येताना तोपर्यंत जोपर्यंत धावपळ करता येते तोपर्यंत यात्रा करून घ्यायच्या परमार्थातील पहिली पायरी म्हणजे तीर्थयात्रा बरं का पण माणसांना हे तारुण्यात कळत नाही कधी कळतं माहिती का जेव्हा पिशा उचलत नाही लय मजा जेव्हा ट्रेनच्या पायऱ्या चढणं होत नाही बर का गाडीत बसता येत नाही
पिशी घेऊन लवकर लवकर धावता येत नाही. राम राम राम. लई मजा. मी तर सण बघत होतो. हा आता कसं होत. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत तारुण्य आहे ना दादांनो, माझ्या सगळ्या मातृशक्तीला प्रार्थना आहे, जोपर्यंत तारुण्य आहे, जोपर्यंत हे धडधाकट शरीर आहे, तोपर्यंत आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्राचा महिमा जाणून घेतला पाहिजे. विशेष पुरुषोत्तम मास चालू आहे आणि भगवान जगन्नाथ प्रभू पुरुषोत्तम नावाचंच क्षेत्र आहेत आणि त्या पुरुषोत्तम क्षेत्रामध्येच निवास करतात. आणि अशा या परम पावन क्षेत्रामध्ये आम्ही तिथे जगन्नाथ चरितामृत 5 दिवस जगन्नाथ महाप्रभूचं चरित्र त्या ठिकाणी पाहिलं, श्रवण केलं. या वर्षीच आता आमचं नियोजन आहे. मला जेवता जेवता ताईंनी आठवण करून दिली, महाराज पुढचं कुठे ते आजच सांगा म्हणले. या वर्षीची यात्रा आपली जाणार आहे. बोलिए द्वारकाधीश भगवान की जय. श्री क्षेत्र द्वारका, द्वारका धाम या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये अजून तारीख नाही ठरली. डिसेंबर महिन्यामध्ये द्वारका नगरीला त्या ठिकाणी आपण जाऊयात. तिथे भगवंताची ऐश्वर्य लीला, द्वारका नगरामध्ये भगवंत ऐश्वर्यात स्थित आहे म्हणून ऐश्वर्य लीला द्वारका नगराची आहे. त्या लीलेचं तिथे आपण श्रवण चिंतन करूयात. चला असो, एक बार प्यार से बोलो, थोड़ा जोर से, थोड़ा और जोर से, राधे राधे. काल आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला होता. शौनकांनी सुतजी महाराजांना प्रश्न केलेले आहेत. जे भागवत तुम्ही आम्हाला सांगणार आहात ते भागवत कथाम भागवती पुण्याम यदाह भगवता भगवाश्चुकः. जे भागवत आपण सांगणार आहात आम्हाला ते भागवत कस्मिन युगे प्रवृत्तियं स्थाने वा केन हेतुना. ते भागवत कोणत्या ठिकाणी निर्माण झालं, भागवत कोणत्या युगामध्ये, कस्मिन युगे कोणत्या युगामध्ये भागवताची निर्मिती झाली, कोणत्या हेतूने भागवताची निर्मिती झाली आणि कुणाच्या प्रेरणेने भागवताची निर्मिती झाली. सुतजी महाराज सांगतात, द्वापार युगाचा शेवट आणि कलीचा प्रारंभ अशा समयाला द्वापारे समनुप्राप्ते तृतीय युग पर्यये. द्वापार युग संपायला आलेला आहे. अगदी शेवटच्या द्वापार युगाच्या काही घटिका असताना महर्षी वेदव्यासांनी भागवत ग्रंथ निर्माण केला. द्वापार युगामध्ये जात पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. परंतु भागवत कसं निर्माण केलं, ग्रंथाची निर्मिती झाली कशी, तर त्याच्या संबंधाने गोड या ठिकाणी कथा आलेली आहे. सुतजी महाराज सांगतात, एकदा भूत भविष्य वर्तमानाचं चिंतन करणारे महर्षी कृष्ण द्वैपायन व्यासजी महाराज आपल्या शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये बसलेले असतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण झाली. व्यासांच्या अंतःकरणामध्ये चिंता निर्माण झाली की मी एवढे ग्रंथ निर्माण केले, एका वेदाचे 4 विभाग केले, 6 शास्त्र निर्माण केले, महाभारतासारखं काव्य निर्माण केलं, आतापर्यंत अनेक पुराणांची निर्मिती मी केली, मात्र या कलियुगामध्ये मी निर्माण केलेले शास्त्र ग्रंथ या कलियुगातील लोक वाचतील का? वाचताय का तुम्ही?
मी स्कंद पुराण निर्माण केलं, मी वायू पुराण निर्माण केलं, मी शिवपुराण निर्माण केलं, अनेक शास्त्र निर्माण केले, महाभारतासारखं काव्य निर्माण केलं, मात्र कोणी त्याचं चिंतन करत, वेगळे वेगळे ग्रंथ निर्माण केले, मात्र कलियुगातील लोक आळशी. हो म्हणा, कलियुगातील लोक कसे नाहीत का तुम्ही आळशी? नाही. हरिपाठ वाचा म्हटलं तरी पण आळसच. मोजून 10 मिनिटं लागतात हरिपाठाला, किती? पण तो हरिपाठ सुद्धा नित्यनेमानं आपण करत नाही. नित्यनेम आवश्यक आहे महाराज जीवनामध्ये. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ. नित्यनेम अत्यंत आवश्यक आहे जीवनामध्ये. नियम जीवनामध्ये असेल ना महाराज, नित्यनेम फार आवश्यक आहे, फार. नित्यनेमानं जर तुम्ही तुमचा जो वेळ असेल त्या वेळेवरती बसून जर तुम्ही दररोज काय 10 माळा, 11 माळा, 15 माळा, 25 माळा, 51 माळा जे काही जप करत असाल, आणि एखाद्या दिवस जर तुमचा चुकला ना तर तुम्हाला बेचैन होतं. आम्हाला तर होतं. का बेचैन होतं माहितीये का? त्या समयाला दररोज त्या त्या वेळेला बसून जर आपण चिंतन करत असू भगवंताचं, भगवंताच्या नामाचं, आणि एखाद्या दिवशी जर आपण चिंतन नाही केलं तर तो परमात्मा आपली वाट पाहत असतो, तो भगवंत आपली वाट पाहत असतो. आणि आज का माझा भक्त माझं चिंतन करत नाही, म्हणून आपल्याला बेचैनी होत असते. आपल्याला बेचैनी होते कारण की तो आपली आठवण काढत असतो, तो आपल्याला स्मरत असतो. उगाच बेचैनी निर्माण होत नाही, कोणीतरी आपलं स्मरण करतंय, भगवान परमात्मा आपलं स्मरण करत असतो. म्हणून नित्यनेम फार महत्वाचा आहे. म्हणून आपल्या पूजेची सुद्धा वेळ कधी चुकू द्यायची नाही. नित्यनेमानं जर ठराविक वेळेला आपण पूजन करत असू तर त्या त्या वेळेला आपली पूजा स्वीकारण्याकरता परमात्मा येतच असतो. मात्र नियम असणं आवश्यक आहे. एक दिवशी 7 वाजता, आणि एक दिवशी 10 वाजता, आणि एक दिवशी दुपारचे 3 वाजता अशी जर आपण पूजा केली तर 2-4 दिवस देव म्हणाल ह्याचं काय धोरण बरोबर दिसत नाही का? हे काय धोरणीत गडी नाही, ह्याचं काय धोरण बरोबर नाही. देव आपल्याकडं येणार नाही. पण नित्यनेमानं जर आपण ज्या त्या वेळेला ठरलेली वेळ पूजाची, ठरलेली वेळ चिंतनाची, ठरलेली वेळ नाम जपाची, जर नित्यनेमानं या सगळ्या गोष्टी करायला लागलो तर महाराज तो परमात्मा आपल्या भजनाचा, आपल्या पूजनाचा स्वीकार करत असतो. म्हणून नित्यनेम फार आवश्यक आहे. कोणी म्हणाल आमचं मन लागत नाही नित्यनेमामध्ये. दररोज करून तर पहा. काही काही गोष्टी जबरदस्तीनं कराव्या लागतात आणि प्रपंच सहज होत असतो बर का. मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला, प्रपंच सहज होत असतो. परमार्थ अट्टहासाने करावा लागत असतो. सहज होतो तो प्रपंच आणि करावा लागतो तो परमार्थ. म्हणून अट्टहास परमार्थासाठी आहे. प्रपंच सहज नित्याच्या गोष्टी आहेत महाराज. त्या प्रपंचातल्या नित्यनेमानं रोज ज्या करायच्या त्या सहज चालूच आहे. मात्र अट्टहास भगवंताच्या चिंतनाचा करावा लागत असतो. तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये प्रपंचाचा अट्टहास नाही करत. तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये अट्टहास करतात तो भगवंताच्या सेवेचा, भगवंताच्या नामचिंतनाचा, भगवंताच्या भक्तीचा अट्टहास करतात. तुकोबाराय सांगतात आम्ही अट्टहास केला, आमच्या जीवनातला दिवस गोड झाला पाहिजे म्हणून, आमच्या जीवनात भगवत दर्शन व्हावं म्हणून आम्ही अट्टहास करतो. कशासाठी? याचसाठी महाराज, याचसाठी. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, परमार्थ साधावा. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, परमार्थ साधावा. प्रपंची असोनी
परमार्थ साधावा परमार्थ साधावा याच्यासाठी केला होता अट्टहासे, होता अट्टहासे. याच्यासाठी केला होता अट्टहासे, होता अट्टहासे. शेवटचा दिसतो याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे कुठला आहे? शेवटचा दिवस म्हणजे कुठला दिवस नाही का? हा शेवटचा दिवस म्हणजे कुठला म्हणायचा? शेवटचा दिवस चौघांच्या खांद्यावर जाणं, हा तोच आहे का शेवटचा दिवस? नाही महाराज. चौघांच्या खांद्यावरती जाणं म्हणजे शेवटचा दिवस नाही. नित्य नेमानं भगवत सेवा करता 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 भगवत अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं, भगवत दर्शन आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं, तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील शेवटचा क्षण आहे. तोच शेवटचा दिवस समजायचा आहे. भगवंताचं दर्शन झालं, या देहाची सार्थकता झाली, इति कर्तव्यता पूर्ण झाली, तो आपल्या जीवनातील शेवटचा दिवस आहे. आणि जर भगवंताचं दर्शन न होता, भगवत अनुभूती प्राप्त न होता, जर का तसंच गेलो तर पुन्हा त्या ठिकाणी परत यावं लागेल, पुन्हा अट्टहास करावा लागेल, पुन्हा त्या ठिकाणी भगवत सेवा करावी लागेल आणि त्या भगवंताच्या दर्शनासाठी अट्टहास आपल्याला करावा लागेल. म्हणून नित्यनेम आवश्यक आहे. नित्यनेम नामी, परंतु ते दुर्लभ सांगितले. ज्ञानोबराय सांगतात सगळ्यांकडून ते शक्य होत. माणसं दररोज नित्यनेमानं चहा पितात. कोण कोण पितंय? कोण पेत नाही ते हात वर करा बरं. जे पेत नाही ते हात वर करा. आहे 2-3 आहेत फक्त. नित्यनेमानं आपण चहा पितो. चहा नसेल पेत तर कॉफी आणतो, नाही का? कॉफी पितो. कॉफी नसेल पेत तर ग्रीन टी पितो. ग्रीन टी नसेल पेत तर काही ना काहीतरी नित्यनेमानं, बरं काहीच नसतं तरी नित्यनेमानं 2 टाइम
काहीच नसतं तरी नित्यनेमानं 2 टायमाचं जेवण केल्याशिवाय राहत नाही आपण, नाही का? जसं नित्यनेमानं 2 टायमाचं जेवण करतो तसं नित्यनेमानं सकाळ संध्याकाळ भगवत चिंतन झालं पाहिजे ना. नियम जगावे प्रेम को. पूज्य मोरारे बापूजींच्या मुखातून ऐकलं होते. नित्यनेम जर आपल्या जीवनामध्ये असेल तर तो नियमच आपल्या जीवनामध्ये प्रेम जागृत करत असतो. एखादी गोष्ट सतत पुन्हा पुन्हा जर करत राहिलो तर त्याच्यामध्ये आपोआपच प्रेम निर्माण होत असतं आणि ते प्रेमच भगवंताच्या चरणापर्यंत आपल्याला नेत असतं. म्हणून नियम आवश्यक आहे, नित्यनेम आवश्यक आहे महाराज. काही नसला तरी कमीत कमी दररोज स्नान करून देवाला नमस्कार करण्याचं तरी काय पाहिजे. पण काही बहादर दररोज स्नान सुद्धा करत नाही बर का. आमच्यामध्ये एक कलाकार होता, हे नाही बरं, हे सगळे मस्त. नवीनच माझ्या कथेला वेळेवरती कोणी म्हणजे एक अचानक कॅन्सल झाले आमचे, ते वेळेवरती बोलवल्यानंतर अमित दादा तुला सांगतो, मला 4 दिवसानंतर कळालं की ह्यांनी 4 दिवस आंघोळच नाही केली. कमीत कमी माणसाच्या जीवनामध्ये दररोज नित्यनेमानं स्नान करायचं तरी काय पाहिजे, नियम पाहिजे ना. म्हणून पहा, नियम आवश्यक आहे. काही ना काहीतरी वाचनाचा नियम असावा, काही ना काहीतरी चिंतनाचा नियम असावा. व्यासजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये चिंता की या कलियुगातील लोक आळशी होतील, नित्यनेमानं ग्रंथ श्रवण करणार नाही, पुराण वाचणार नाही आणि स्वतःच कल्याण करून घेणार नाही, अशी चिंता त्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि एक वाक्य बोलू का? साधूची चिंता ही स्वतःसाठी नसते, साधूची चिंता ही जगत कल्याणासाठी असते. म्हणून साधूची चिंता मण्याप्रमाणे असते. साधूला ज्या वेळेला चिंता निर्माण होते ती चिंता स्वतःसाठी नसते. साधूची चिंता मण्याप्रमाणे असते, ती जगताची इच्छा पूर्ण करणारी असते. ज्या वेळेला साधू चिंतेत असतो त्या वेळेला संतांच्या साधूच्या चिंतेमधून जगत कल्याणासाठी काहीतरी नवीन निर्माण होत असतं. व्यासजी महाराज चिंतेमध्ये आहेत. या कलियुगातील जीवांचा उद्धार कसा होईल, या कलिकालातील जीवांचं कल्याण कसं होईल, हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित. आणि व्यासजी महाराज अत्यंत खिन्न मनानं बसलेले असताना त्यांच्या आश्रमामध्ये श्री नारदजींचं येणं झालं. नारायण नारायण. नारदजींचं येणं झालं आणि नारदांनी व्यासांना अत्यंत चिंतातूर अवस्थेमध्ये पाहिलं आणि व्यासांना विचारलेलं आहे की पाराशर्य महाभाग भवत कश्चिदात्मना परितुष्यन्ति शारीर आत्मा मानस एव वा. तुमचा चेहरा एवढा म्लान का दिसत आहे, तुमचा चेहरा एवढा चिंतेमध्ये का दिसत आहे. नारदांनी विचारलं तुमच्या चिंतेचं कारण काय आहे. परितुष्यति शारीरम आत्मा मानसेवच. तुमचा आत्मा प्रसन्न दिसत नाही. बघा, आपला चेहरा म्हणजे ना आरसा आहे बघा. पटतंय का तुम्हाला? नाही म्हणा. आपला चेहरा काय? आरसा आहे, आरसा. आपण प्रसन्न आहोत का नाही हे कोण सांगतं? तोंडानं सांगायची गरज नाही, बोलायची आवश्यकताच नाही. प्रसन्न असेल तर मुख प्रसन्न दिसत असतं. पण काहीतरी चिंता असेल, कोणीतरी बोललं असेल, कुठेतरी सन्मान झाला असेल तर चेहरा वेगळा दिसतो आणि कुठेतरी अपमान झाला असेल तर चेहरा वेगळाच दिसत असतो. काही गोष्टी लपत नसतात. खासी, खुशी, बैर, प्रीती आणि अपमान या गोष्टी कधी लपत नसतात, या चेहऱ्यावरती दिसत असतात. काही गोष्टी लपवताच येत नाही. खोकला आल्यानंतर किती लपवाल बरं? खोकला आल्यानंतर किती लपवायचं, किती दाबून ठेवणार? खोकला लपवता येतो का?
नाही महाराज, किती रुमाल लावून का होईना पण खोकलावंच लागतं. खोकल्याशिवाय जमतच नाही. खोकला लपवून ठेवता येत नाही. खासी, खुशी म्हणजे आनंद. तो आनंद त्या ठिकाणी महाराज झाला तर तो चेहरा सांगत असतो आनंदित आहे बरं का आज. मग आपणच म्हणत आज स्वारीला आनंदात आहे नाही का, आज फार खुशीत आहे काम. आपणच सांगत असतो. जर दुःख झालं तर चेहराच आपल्याला सांगत असतो. चेहरा म्हणजे काय आहे? आरसाच आहे आपला. मनामधला चेहरा त्या ठिकाणी दर्शवत असतो. व्यासांचं अंतकरण खिन्न आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरती पडला. तो चेहराच बोलायला लागला की हे दुःखी आहेत, काहीतरी यांच्या मनामध्ये चिंता आहे. आणि म्हणून नारदांनी विचारल्यानंतर व्यासजी महाराज बोलायला लागले, या कलिकालातील जीवांचं कल्याण कसं होईल? मी अनेक शास्त्र ग्रंथ निर्माण केले, मात्र कलियुगातील लोक ते वाचणार नाही आणि स्वतःचं कल्याण करून घेणार नाही. मग सहजगत्या या कलिकालातील जीवांचं कल्याण कसं होईल? त्याकरता मी काय करावं हाच प्रश्न मला सतावत आहे आणि म्हणून मी चिंतातूर आहे. नारदांनी सांगितलं, हे व्यासजी महाराज, आजपर्यंत तुम्ही ज्ञानाची साधना खूप केली, आजपर्यंत ज्ञानाची उपासना खूप केली, मात्र तुम्ही भगवंताच्या बालचरित्राचं कधी वर्णन केलेलं नाही. भगवंताचं रूप कीर्तन, भगवंताच्या रूपाबद्दल बोललेला नाहीत, भगवंताच्या कीर्तनाबद्दल. नाम महिमा, रूप महिमा, चरित्र महिमा, लीला महिमा, भगवंताच्या बालचरित्राचं चिंतन तुम्ही केलेलं नाही, भगवंताचं चरित्र सांगितलेलं नाही. जोपर्यंत तुम्ही भगवंताचं चरित्र गाणार नाही, जोपर्यंत भगवत चरित्र तुम्ही लिहिणार नाही, तोपर्यंत तुमच्या अंतःकरणातील चिंतेचं निराकरण होणार नाही. कारण की या कलियुगामध्ये तुम्ही उपासना सांगितली, तुम्ही कर्मकांड सांगितलं, तुम्ही ज्ञान सांगितलं, तुम्ही योग सांगितला, मात्र या कलिकालामध्ये योगाने मनुष्याचं कल्याण होणार नाही. या कलियुगामध्ये योग मनुष्याला तारू शकत नाही महाराज. कारण की योग अत्यंत कठीण आहे. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता आसक्त चेतसा मग व्यक्ता हि गतिर दुःखम देहवत भीर न वाप्यते. योग किती कठीण आहे महाराज. योग करत असताना अगोदर प्राणायाम करावं लागतं. अगोदर प्राण आपल्या श्वासावरती नियंत्रण करावं लागतं. यम नियम आसन प्रत्याहार ध्यान धारणा मग समाधी. यम करत असताना 4 नियम आहेत. नियमाचे 4 नियम आहेत. आसनाचे सुद्धा वेगवेगळे नियम आहेत. प्रत्येक आसन सिद्ध व्हावं लागतं. आणि एवढा वेळ आपल्याकडे नाही. आपलं सुखासनही नीट सिद्ध झालेलं नाही. आपलं सुखासन सुद्धा व्यवस्थित त्या ठिकाणी सिद्ध झालेलं नसतं. अर्धा तास झाला की मांडी खालची वर आणि वरची खाली. एक पाय वर, ते फक्त डोक्यावर घेत नाही नशीब. कधी आमच्याकडून योग सिद्ध होणार? म्हणून या कलियुगामध्ये योग नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, योगाची वाटा जे निघाले का सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागाला. म्हणून योगाने आमचं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी तर स्पष्ट वर्णन केलेलं आहे महाराज, योग याग विधी नोव्हे सिद्धी. बरोबर आहे ना? माऊलींनी स्पष्ट सांगितलंय ना, या कलिकालामध्ये योग याग. बरं सांगतय कोण? ज्ञानोबरायानं काय म्हटलं जातं माहितीये का? ज्ञान राज माझी योग्याची माऊ. ज्ञानोबराय कोण आहे? सामान्य आहेत का? ज्ञानोबराय योगी आहेत. जगातील सगळ्या योग्यांनी ज्ञानोबरायांच्या चरणावरती मस्तक टेकवावं. ज्ञानोबरायांसारखे योगी या जगतामध्ये दुसरे नाहीत. ते ज्ञानोबराया सांगतात की या कलिकालामध्ये योग याग विधी येणे नोहे सिद्धी.
जे परमयोगी आहेत ते परमयोगीच सांगतात की कलिकालामध्ये हे जमणार नाही बाबा, तरी माणसं ह्या नाकातून घेतात आणि त्या नाकातून सोडतात. योग नाही जमणार आपल्याकडून. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. योग जमणार नाही. कर्म कर्म तर त्याही पेक्षा अवघड सांगितलेलं आहे. आचमन करताना किती पाणी घ्यावं, ब्राह्मणांनी किती घ्यावं, क्षत्रियांनी किती घ्यावं, वैश्यांनी किती घ्यावं, शूद्रांनी किती घ्यावं, त्याचे वेगळे नियम सांगितलेले आहेत. प्रत्येकाचं कर्म वेगळं कशा ते कर्माची सूक्ष्मता सांगितलेली आहे. कर्म सूक्ष्म आहे. योगही करू शकत नाही, कर्मही करू शकत नाही. बरं, ज्ञानाची उपासना करावं तर कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी थोडे जरी अवघड विषय मांडायला सुरुवात केली तर माणसं लगेच काय करतात, जांभड्या जुंबड्या द्यायला सुरुवात करतात. जमतच नाही. का? ज्ञानही पचवता येत नाही आम्हाला. ज्ञानही पचवता येत नाही. एकदा एका ठिकाणी कीर्तनामध्ये थोडासा अवघड अभंग घेतला मी आणि थोडस चांगलं चिंतन करायला लागलो अभंगावरती. एक जण उठल्यानंतर हातात दांडकं त्यानं घेतलं. हातात काय घेतलं? हातात त्याच्या दांडकं दिसल्यानंतर मला जरा घामच फुटला. मी म्हटलं काय झालं, कशामुळं दांडकं घेतलं? म्हणले बुवा तुझं चालू दे. म्हटलं झालं काय? नाही तुला आणलं कोणी त्याला बघतोय म्हणलं. तुला म्हणजे जास्त अवघड सांगितलं तरी अवघड. ज्ञानही पचवता येत नाही महाराज या कलिकालामध्ये. आपल्याला ज्ञानाचीही फार अवघड साधना उपासना करता येत नाही. मग ज्ञानही पचवू शकत नाही, ज्ञानाचंही चिंतन करू शकत नाही, योगही करू शकत नाही, कर्मही करू शकत नाही. मग सोपं साधन या कलिकालामध्ये आहे हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या कलियुगामध्ये केवळ कल तो केवला भक्ती. कलियुगामध्ये दुसरं तिसरं काही करता येणार नाही. या कलिकालामध्ये केवळ एकाच साधनाने परमात्मा संतुष्ट होणार आहे आणि ते म्हणजे भगवंताचं कीर्तन. म्हणून कलियुगामध्ये दुसरं काही करायचं नाही. संतांनी वर्णन केलेलं आहे. घेता नाम विठोबाचे पर्वत चढती पापाचे. पर्वत चढती पापाचे. घेतना विठोबाचे. घेतना विठोबाचे. पर्वत चढती पापाचे. पर्वत चढती पापाचे. पर्वत चढती पापाचे. सीमा
या कलियुगामध्ये दुसरं काही करू शकत नाही महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आणि त्याकरता भगवंताचं नामस्मरण हेच करावं लागतं. म्हणून घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळती पापाचे. म्हणून कलिकालामध्ये नारदजी सांगतात की कर्म योग उपासना ज्ञानाची साधना हे या कलियुगामधील जीवांचं कल्याण करू शकणार नाही. मग या कलिकालातील जीवांचं कल्याण केवळ भगवंताचं चरित्र, भगवंताचा गुण महिमा, लीला महिमा, माधुर्य महिमा, भगवंताचा चरित्र महिमा याचा आपण त्या ठिकाणी विस्तार करावा. आणि स्वतः नारदजी महाराज व्यासांना सांगत आहे की ज्ञानाने भगवान परमात्मा प्रसन्न होईलच सांगता येत नाही, मात्र भक्तीने परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनुष्य किती ज्ञानी आहे भगवान परमात्मा ते पाहत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम किती मोठं आहे ते भगवंत पाहत असतो. म्हणून नाथ महाराजांनी मागणं मागत असताना सुद्धा भगवंताला एकच मागणं मागितलंय की हे परमात्मा मला जीवनामध्ये भक्ती द्या, माझ्या जीवनामध्ये प्रेम द्या, कारण की प्रेम सुख देणार आहे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. का? ज्ञान अहंकार अभिमान निर्माण करणार आहे, कर्म बंधनामध्ये बांधणार आहे. ज्ञान अहंकार निर्माण करतं, कर्म बंधनामध्ये बांधत असतं आणि योग दुःख देणार आहे. म्हणून योगाच्या दुःखातून सुटका होण्याकरता भक्ती, ज्ञानाच्या अहंकारातून सुटका होण्याकरता भक्ती आणि कर्माच्या बंधनातून सुटका होण्याकरता कलिकालामध्ये केवळ भक्तीच महत्वाची आहे. म्हणून आम्हाला प्रेम द्या. भक्ती प्रेमाविन ज्ञान द्या, परंतु भक्ती प्रेमा शिवाय देऊ नका. भक्ती प्रेमाला धरून ज्ञान. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा.
नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवतया माझी अभिमान नित्य नवतया माझी दया अभिमान नित्य नव दया माझी दया माझी दया माझी दया माझी अभिमान नित्य नव दया माझी दया माझी दया माझी प्रेम सुख दे 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा का ज्ञान अहंकार निर्माण करता आणि भक्ती प्रेम निर्माण करते म्हणून प्रेम सुख दे भक्ती सुख देणारी आहे म्हणून नारदांनी स्वतःच्या पूर्वजन्माचा इतिहास या ठिकाणी सांगितला नारद बोलायला लागले की अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चिन वेदवादिना निरोपितो बालक एव योगिना शुश्रूषणे प्रावृषिणीर्विविक्षता नारदजी सांगतात हे व्यासजी महाराज मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मागील जन्मामध्ये एका दासीच्या पोटी माझा जन्म झाला होता मी जन्माला यायला आणि माझ्या वडील या मृत्यू लोकांचा निरोप घेऊन जायला बाल्यपणापासूनच माझ्या आईने माझं लालन पालन करत असताना कुणाच्या आश्रयाने करावं म्हणून विद्वान ब्राह्मणांच्या घरी माझी आई सेवा करायची नारदजी व्यासांना पूर्वजन्माचा इतिहास सांगत आहेत माझी आई ब्राह्मण देवतांच्या घरी सेवा करायची आणि जे मिळेल त्याच्यामध्ये उदरनिर्वाह आणि माझा संस्कार सांभाळ त्या ठिकाणी ती करायची नारदजी सांगतात माझं वय 4 वर्षाचं असेल चातुर्मास्य चालू झाला आणि 4 संन्यासी चातुर्मास्या करता त्या ब्राह्मण देवतेकडं निवासा करता आले त्या संन्यासी महात्म्यांनी भगवत भक्त होते ते त्यांनी प्रातः ब्रह्ममुहूर्तावरती उठावं भगवंताचं ध्यान करावं स्नान करावं भगवंताची पूजा अर्चना करावी सेवा करावी भगवंताला भोग द्यावा काही शास्त्र चिंतन करावं काही पुराणाचं चिंतन करावं काही वेद वेदांताचं चिंतन त्यांनी करावं भगवंताचं चरित्र त्यांनी सांगावं सायंकाळच्या समयाला नामस्मरण करावं संकीर्तन करावं अशा प्रकारे नित्य नेमानं 4 महिने त्या संतांच्या सानिध्यामध्ये माझा वेळ जायला लागला नारदजी सांगतात वय माझं 4-4.5 वर्षाचं अगदी खेळण्याचं बागडण्याचं वय काही परमार्थ चिंतन करावं हे वय नव्हतं मात्र संगतीचा परिणाम संतांच्या संघामध्ये बाल्य काळापासूनच अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत ब्रह्म मुहूर्तावरती उठायचो भगवंताचं ध्यान करायचो नारदजी सांगतात ते पुराण सांगायला लागले की मी श्रवण करायचं ते कीर्तन करायला लागले की मी सुद्धा त्यांच्यासोबत हरिकीर्तन करायचं असं करता करता 4 महिन्यामध्ये अंतःकरणामध्ये भक्तिभाव एवढा जागृत झाला
4 महिन्यानंतर ते जायला लागले तर मी त्यांना हात जोडले, मला सुद्धा तुमच्या सोबत घेऊन चला. त्यांनी सांगितलं, बाळा तुझं वय लहान आहे, तुझ्या आईचं कर्तव्य तुझ्यावरती शेष आहे, तुला जाता येणार नाही, बघ मला काहीतरी साधना द्या. नारदजी सांगतात, त्या 4 संन्याशांनी मला एक मंत्र दिला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नारदजी सांगतात, हा मंत्र मला दिला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. आणि सांगितलं, या मंत्राचा तू जप कर, चिंतन कर, भगवत प्राप्ती तुला होईल. नारदजी सांगतात, काही दिवस मी या मंत्राचं जप करायला लागलो, चिंतन करायला लागलो. एक दिवस अमावस्येचा माझी आई गायीची धार काढण्याकरता गोठ्यामध्ये गेली. संध्याकाळी अंधार पडलेला आहे, रात्र झालेली आहे आणि त्या रात्रीच्या समयाला गायीचं दोहन केल्यानंतर गायीची धार काढून परत येत असताना त्या रस्त्यावरती एक सर्प फणा काढून बसलेला आहे. त्या अंधाऱ्या रस्त्याने माझ्या आईला इथे सर्प आहे हे दिसलं नाही आणि चुकून त्याला स्पर्श झाला आणि त्यांनी दंश माझ्या आईला केला. परिणाम क्षणात माझ्या आईचा प्राणत्याग, आईने प्राणत्याग केला. नारदजी सांगतात, मला फार दुःख झालं, माझी आई गेली. आई गेलं याचं भयंकर दुःख मला झालं. मात्र आनंद सुद्धा माझ्या अंतःकरणाला झाला की आता भगवत चिंतनासाठी मी मुक्त झालो. आता आईचं एकदा का अग्निसंस्कार केला, आईच्या या कर्तव्यातून मी मुक्त झालो का पूर्ण वेळ केवळ आणि केवळ हरिचिंतन, भगवत भजनच मी केवळ करेल, याचा आनंदही मला झाला. नारदजी सांगतात, आईची उत्तर क्रिया करून मी मधुवनामध्ये गेलो, गंगेमध्ये स्नान केलं, आचमन केलं आणि नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. या मंत्राचं मी चिंतन करायला लागलो. परिणाम काही काळानंतर प्रत्यक्ष हृदयामध्ये तो परमात्मा प्रकट झाला आणि त्या भगवंतानी शंखचक्र गदा पद्म आयुध धारण केलेला, गळ्यामध्ये वनमाला धारण केलेला, पीत पीतांबर नेसलेला परमात्मा, कोटी सूर्याचं तेज मुखावरती विरसत आहे असं मदनाचा पुतळा चिन्मय परब्रह्म परमात्मा माझ्या अंतःकरणामध्ये प्रकट झाला. आणि तो हृदयात प्रकट झालेला परमात्मा डोळ्याने पाहावा म्हणून नेत्र जसे उघडले तर तो मला दिसेनासा झाला. त्याला पुन्हा पुन्हा शोधण्याचा प्रयत्न, मात्र तो मिळत नव्हता. जीव कासावीस झाला. हृदयामध्ये प्रकट झालेला परमात्मा या नेत्रांनी दिसावा म्हणून जीव कासावीस झाला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा व्हावा पांडुरंग. तो परमात्मा पुन्हा पुन्हा मला दिसावा म्हणून मी पुन्हा नेत्र बंद करतोय, पुन्हा साधना करतोय, मात्र तो परमात्मा आता दर्शन देत नाही. आकाशवाणी झाली. सांगितलं, बाळा रामदासा, हे दासी पुत्र रामदास, या जन्मामध्ये तुझी साधना आणि तुझं चिंतन एवढंच दर्शन तुला, मात्र या युगाचा अंत होईल आणि सत्ययुग जेव्हा पुन्हा प्रारंभ होईल, त्या सत्ययुगामध्ये ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद म्हणून तू जन्माला येशील आणि जगत कल्याण तू करशील. नारदजी व्यासांना सांगत आहे की तुमच्या पुढे जो बसलेला नारद आहे ना, हा मागील जन्माचा दासी पुत्र आहे की ज्यांनी 4 महिने संतांच्या मुखामधून भगवत चिंतन, पुराण, भगवंताचं लीला कीर्तन, रूप कीर्तन, माधुर्य कीर्तन, या सगळ्या कीर्तन चिंतनाचं परिणाम मी तुमच्या पुढे नारद म्हणून उभा आहे. माझं कल्याण भगवंताच्या चरित्राने झालं तर कली कालातील जीवांचं कल्याण का होणार नाही? मग मी सांगतो तुम्हाला, तुम्ही
श्रीमद भागवत नावाच्या ग्रंथाची निर्मिती करा, ज्याच्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र तुम्ही त्या ठिकाणी गा. आणि मग नारदांच्या प्रेरणेने जगत कल्याण व्हावं या हेतूने, अंतःकरणाला संतोष समाधान प्राप्त व्हावं या हेतूने शम्य प्रास नावाच्या आश्रमामध्ये द्वापार युगाच्या अंती आणि सरस्वती नदीच्या तटावरती या भागवत ग्रंथाची निर्मिती झाली. व्यासजी महाराजांनी भागवत ग्रंथ नारदांच्या प्रेरणेने 18,000 श्लोकाचा ग्रंथ निर्माण केला. एक बार प्यार से बोलो, थोडा जोर से. अशा प्रकारे भागवत कधी कुठं कसं निर्माण झालं विचारलेले प्रश्न आणि त्याचं उत्तर या कथेमधून सुतजी महाराज शौनकादिकांना देत आहेत. आता सुतांना पुढचा प्रश्न विचारला, महाराज भागवत कसं निर्माण झालं कळालं, पण निर्माण झालेलं भागवत शुकदेवांपर्यंत पोहोचलं कसं? कारण की जन्माला आल्याबरोबर शुकदेवजी महाराज तर अरण्यामध्ये गेलेले. उत्तर देत आहेत कौशिका नावाच्या संहितेमधून उत्तर देत आहेत की एकदा व्यासांचे शिष्य सविदा गोळा करण्याकरता गेलेले असताना एका गुहेमध्ये 16 वर्षीय बालक, कुरळे केस आहे, कोटी सूर्याचं तेज आहे आणि निर्विकल्प समाधीमध्ये बसलेले श्री शुकदेवजी महाराज, आणि त्यांना पाहून काहीतरी यांच्यासोबत संवाद करावा अशी इच्छा निर्माण झाली. व्यासांच्या जवळ जाऊन सांगितलं आणि व्यासांनी 2 श्लोक त्यांना दिले. पहिला श्लोक की ज्याच्यामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे कि बरहा पीडम नटवर वपो कर्णयो कर्णिकारम विप्रतवास कनक कपिशं वैजयन्ती च मालाम रंध्रान वेणु अधर सुधया पूरयन गोप वृंदारण्यम सुपदरमणं प्राविशद गोपकीर्ती. की ज्याच्यामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे. हा परमात्मा किती सुंदर. की बरहा पीडम, देव किती सुंदर. महाराज तुकोबऱ्या वर्णन करतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, नाही का? राजस कुमार मदनाचा पुतळा नरविश शिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी दुरुळे माळ कंठी वैजयंती. देवाचं सौंदर्य आणि देवाचं ते सौंदर्य पाहून रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर. काली कुंडले मकर रत्ना, काली कुंडले मकर रत्ना, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर. काली कुंडले मकर रत्ना, काली कुंडले मकर रत्ना, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर सुंदर, रूप सावळी सुंदर. भगवंताचं रूप बरहा पीडम, मोरपिसाचा मुकुट डोक्यावरती धारण केलेला आहे. नटवर वपू, नटाप्रमाणे वेश धारण केलेला आहे. कानामध्ये कर्णिकेचे कुंडल भगवंताने धारण केलेलं आहे. बिभ्रतवास कनक कपिशम, अधरोष्टावरती बासुरी भगवंताने धारण केलेली आहे आणि त्या बासुरीमध्ये अधरामृत परमात्मा ओतत आहे. सुंदर पितांबर धारण केलेला आहे. अवतीभोवती गाई वासर गोप गोपाळ आणि भगवंतानी वाजवलेल्या त्या वेणुनादाने सगळे मंत्रमुग्ध झालेले सगळे गोपाळ गायी हंबरत आहेत आणि गोपाळ भगवंताची कीर्ती गात आहेत.
असं भगवंताचं ते सुंदर लावण्य रूप वर्णन ऐकल्याबरोबर व्यास त्या शुकदेवांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. शुकदेवांची समाधी निर्विकल्प आहे बरं का, थोडस चिंतन करण्यासारखा भाग. शुकदेवांची समाधी निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा विकल्प नाही असा जो निर्गुण परमात्मा, त्या निराकाराचं ध्यान, ज्याला रंगच नाही, ज्याला रूपच नाही, ज्याला वर्णच नाही, ज्याला हात नाही, पाय नाही, कान नाही, नाक नाही, डोळे नाही, ज्याला कोणत्याही प्रकारचा रंग रूप वर्ण नाही असा परमात्म्याचं ध्यान म्हणजे निराकाराचं ध्यान. अशब्दम अस्पर्शम अव्यम अरूपम अव्ययम तथारसम नित्य गंधम वश्येत. श्रुती मातेने ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्याला शब्दात सांगता येत नाही. अशब्दम अस्पर्शम, ज्याला स्पर्श करता येत नाही. अरूपम अव्ययम, ज्याचं रूप निराकार आहे, तो ज्याला रूपच नाही महाराज. काळं नाही, सावळं नाही, निळं नाही, पिवळं नाही, तसंच त्याला रूपच नाही. केवळ त्या ठिकाणी तो आहे, केवळ तो आहे, तो निराकार. आणि अशा निराकाराचं ध्यान, इथं सगुणाचं ध्यान होत नाही महाराज. निराकाराच्या ध्यानामध्ये निर्विकल्प स्थितीमध्ये समाधिस्थ असणारे श्री शुकदेवजी महाराज. परंतु पहा, भागवतातील एका श्लोकानं निर्विकल्प समाधी भंग केली. किती भागवत श्रेष्ठ आहे. भागवतातील एका श्लोकाने निर्विकल्प असणाऱ्या शुकदेवांची समाधी भंग केली आणि भगवंताच्या सगुण विग्रहाचं, सगुण रूपाचं वर्णन ऐकून आनंदित झाले. पण पुन्हा मनामध्ये विचार आला, हा फक्त सुंदरच आहे का? हा फक्त सुंदरच आहे, आणि हा केवळ सुंदर असेल तर तो काही कामाचा नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये करुणा असेल, ममता असेल, दया असेल, प्रेम असेल, दुसऱ्याच्या संबंधाने करुणा असेल तर तो भगवंत माझ्या कामाचा, अन्यथा नाही. लगेच दुसरा श्लोक भागवतातील व्यासांच्या शिष्यांनी त्यांच्या समोर गायला. अहो आमच्या भगवंताची करुणा पहा. अहो बक्यम स्तनकाल पूतम. पहा पहा, परमात्मा किती दयावन, किती दया घन. अहो ती पुतना विष पाजायला आलेली, हो मारायला आलेली पुतना, मात्र भगवंताने त्या पुतनेला मोक्ष दिला. तुवा सनकादिकाची माने सायुज्य सर्वस्व दिधला पुतने, जे विषाचिया स्तनपाने मारू आली. जी स्तनामध्ये विष धारण करून भगवंताला मारायला आली, त्या पुतनेला भगवंतानी जो मोक्ष सनकादिकांना दिला तोच मोक्ष पुतनेला दिला. देवा तू किती उदार आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये किती दया आहे रे. अरे शत्रूला सुद्धा तू कैवल्य नावाचा मोक्ष देतो, किती तू उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र ते वैर्याही दिधले. अरे वैर्याला सुद्धा कैवल्य मोक्ष प्रदान करणारा हा परमात्मा. एवढा श्लोक ऐकल्याबरोबर शुकदेवजी महाराजांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. शुकदेवजी महाराज आनंदित झाले. विचारलं, दोनच श्लोक आहे का? दोन नाही, 18,000 आहेत. किती? 18,000. 18,000 श्लोकाचा भागवत नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास. व्यास अरे माझाच बाप आहे, मला चला घेऊन त्यांच्या जवळ. आणि मग सगळ्या शिष्यांच्या सोबत, व्यासांच्या शिष्यांसोबत शुकदेवजी महाराज आश्रमामध्ये येतात आणि हा भागवत ग्रंथ व्यासजी महाराज शुकदेवांना त्या ठिकाणी प्रदान करतात. कारण की या ग्रंथाचा खरा अधिकारी कोण असेल तर वैराग्य मूर्ती असणारे श्री शुकदेवजी महाराजच या भागवत ग्रंथाचे खरे अधिकारी आहेत. मग पुढचा प्रश्न केला, महाराज शुकदेवांपर्यंत भागवत आलं मान्य, परंतु शुकदेवांपासून हे भागवत राजा परीक्षितीपर्यंत पोहोचलं कसं? हा राजा परीक्षिती कोण होता? कोणत्या कुळामध्ये जन्माला आला होता? आणि राजा परीक्षितीकडून असं कुठलं पातक घडलं, असा कुठला अपराध घडला की त्याचा परिणाम स्वतः शुकदेवजी महाराजांना त्यांना भागवत सांगावं लागलं? असं काय घडलं सांगा, काय घडलं सांगा. आणि मग इथून पुढे आता राजा परीक्षितीचं चरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. विस्ताराने राजा परीक्षितीचं चरित्र
या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपणही श्रवण करू. मात्र तत्पूर्वी मनवाणीला पवित्र करण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिट हाताने टाळी वाजवून मुखाने प्रभू संकीर्तन करूयात आणि भगवत चरित्राला राजा परीक्षितीच्या चरित्राचं श्रवण करूया. वृंदावन बिहारी लाल की राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हरि बोल. सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम राम राम. टाळी वाजवा, टाळी सगळी. हरी बोल. एक टाळी. एक. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम सीता राम राम कसं करावं कुठं नेऊन सोडा बरोबर. सगळ्यांनी एक तळ्या घालून आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी सोबत काय सामूहिक भजन आणि सामूहिक तुम्ही याचा सगळे सामूहिक जास्त आनंद घेताय पण भजनाचा सामूहिक भजन और सामूहिक भजन में बड़ा आनंद आता है. इसलिए सामूहिक भजन. भोजन 24 तारीख को दोपहर 12 बजे सामूहिक भजन बर का. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा. क्या बात है. जय हो. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम.
सगळे म्हणा काय काय नुसतं टाळ्या वाजवतात तोंडाला फुलू 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 फुलू. राजा राम 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 सीता म्हणा सगळे म्हणा. राजा राम